मेळावा गिरणी कामगारांचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे। हे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे गिरणी कामगारांची संख्या नाही। जेव्हा लुडबे मॅडम आणि अन्य लोक माझ्या समोर आले, मला आठवतं की राणे साहेबांच्या आमच्या सुनील राणे साहेबांच्या सातारामध्ये भव्य असा मेळावा झाला आणि मग तो मेळाव्याची पोस्ट मी कुठेतरी वाचली आणि मग साहेबांशी आणि माझं बोलणं होत असताना मी साहेबांना सांगितलं, साहेब सातारात होता गिरणी कामगारांचा फार मोठा मेळावा आपला झाला। साहेबच बोले, नितेश आपल्याला सिंधुदुर्गामध्ये पण हा घ्यायचा आहे, कसं करायचं तू सांग, मी माझ्या लोकांना आणि आपल्या संबंधित लोकांशी आपल्याला तुला भेटायला यायला सांगतो। आणि मग लुडबे मॅडम असतील आणि अन्य त्यांचे सहकारी येऊन मला भेटले। मॅडमनी मला वाटतं गिरणी कामगारांची संख्या जिल्ह्यातली 5-5.5 हजार सांगितलं, जिल्ह्यातच होतोय 5-5.5 हजार सांगितलं। मी बोललो की सगळ्यांच घ्यायला गेलो तर कदाचित आपल्याला एवढं आयोजन करण्यासाठी वेळ नाहीये, कारण का 22 तारखेला राम मंदिराचे सगळे कार्यक्रम त्या निमित्ताने आहेत। त्यापेक्षा आपण निवडक लोकांना आपण इथे बोलू, जेणेकरून सुनील राणेजी ज्याला जे काय सगळ्यांचे प्रश्न तसे आपले एक समानच आहेत, विविध प्रश्न नाही, 5000 यावं किंवा 500 लोकांनी यावं, प्रश्न आपल्याला कॉमनच प्रश्न आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नाला आमचे सुनील राणे साहेब आपल्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांना उत्तर देतील या हेतूने हा मेळावा आयोजित केलेला आहे। मला आठवतो आता मी 10वा वर्ष आमदार आहे आणि सुनील राणेजींना जेव्हा जेव्हा विधिमंडळामध्ये आम्ही विचार मांडत असताना ऐकतो तेव्हा 5 प्रश्न जेव्हा ते विचारतात त्याच्यामधले किमान 3 ते 4 प्रश्न ही गिरणी कामगारांचे असतात आणि म्हणून साहेबांना आज त्याच्यावर बोलण्याचा अधिकार, या विषयाचा अभ्यास सखोल अभ्यास त्यांना आहे। आणि आज आमच्या राज्य सरकारच्या मध्ये गिरणी कामगारांचे प्रश्न त्याची 100% माहिती कोणाला असेल तर ते आमचे सुनील राणेजींना माहिती असल्यामुळे आज त्यांना त्या पद्धतीचे अधिकार दिलेले आहेत। मग मुख्यमंत्री असतील, आमचे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, कोणालाही राज्यामध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार म्हणून भूमिका मांडण्याची अगर कोणाला स्वातंत्र्य दिलं असेल ते आमच्या सुनील राणे साहेबांना आहे। म्हणून मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की आपल्याकडे सुनील राणेजी आलेले आहेत, तेही माझ्या नंतर बोलतील आणि मग आपल्यातले सगळे लोक त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारतील। आपण आपल्या मनामध्ये शंका कुशंका काही असाल ते त्याला या निमित्ताने विचारलं आणि नंतर राज्य सरकार म्हणून आता खरं म्हटलं तर सुनील राणेजी आपल्या म्हणजे गावाकडे आलेले आहेत, आपल्या जानवलीचे आपले सुनील राणेजी आहेत आणि अन्य सगळ्या जिल्ह्याला ते न्याय देतीलच, पण जास्त झुकतं माप आमच्या सिंधुदुर्गाला देतील असं माझा ठाम विश्वास आहे। कारण का माणूस कुठेही जावं, बोरुलीला जावं, झूला जावं, शेवटी येतो आपल्या गावाकडे, बरोबर ना? म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब तुमच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहेत। एवढा लांबचा प्रवास करून मग आजपर्यंत आपल्यापर्यंत इकडे आलेले आहेत। गिरणी कामगार आणि राणे कुटुंब म्हणजे राणे साहेबांचं कुटुंब एक वेगळं नातं आहे। माझे आजोबा गिरणी कामगार होते, म्हणजे राणे साहेबांचे वडील गिरणी कामगार होते, मफतलाल मिलमध्ये काम करायचे, म्हणून हे जे नातं आहे म्हणून आपल्या प्रश्नांना न्याय देणं हे माझं कर्तव्य स्वीकारून आज हा मेळावा ह्या निमित्ताने मी इथे आयोजित केलेला आहे। मी जास्त काय बोलणार नाही, कारण का माझी इच्छा आहे की राणे साहेबांना जास्त वेळ मिळावं जेणेकरून आपणही आपल्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारू शकतात। जाता जाता आपल्याला एवढंच विश्वास देईल, आपले सुनील राणे साहेब आहेत, आमचे कोळंबकर साहेब तिथून आहेत, सगळ्यात आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला एक विश्वास देतो की हे जे काय राज्य सरकार आहे प्लस आपलं केंद्र सरकार आहे हे दोन्ही सरकार आपल्या बरोबर 100% आपल्या बरोबर उभे आहेत, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। सुनील राणे साहेब तर विधिमंडळात आपले प्रश्न विचारतात आणि हे एवढ्या प्रभावी पद्धतीने आणि अभ्यासपूर्ण मांडताना मी स्वतः ऐकलेलं आहे, म्हणून दुसरा आम्हाला लोकांना तसं स्कोप राहिलेला नाहीये। पण तरीही उर्वरित काय प्रश्न विचारायचे असतील तर आजपासून नितेश राणे पण त्याच्या बरोबर आहे, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। आपण फार थोड्या वेळामध्ये जसं लुडबे मॅडमने आणि अन्य लोकांनी सांगितलं एवढ्या कमी वेळामध्ये संदेश देऊन पण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलात,
आपल्याला काही लोकांना उभं राहायला लागतंय, याची गैरसोय आम्ही खुर्च्यांचा अजून प्रयत्न करतोय, पण हा हॉल तसा प्रहार कामचं एवढंच संख्येचं आहे, यासाठी मी आपली क्षमा मागतो. आणि परत एकदा आमचे सुनील राणे साहेबांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या आमंत्रण मिळाल्यानंतर त्या आग्रहाने इथे आले, वेळ काढून आले, त्यासाठी त्यांचं मनापासून मी आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय नितेशजी राणे साहेब बोलताना एक जाणवत होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आपले गिरणी कामगार वंचित राहिले आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते सन्माननीय आजपासून नितेशजी राणे साहेब आमदार कधी नक्की करणार आहेत, याबद्दल कुठली आमच्या मनामध्ये शंका नाही. साहेब तुम्ही उपस्थित या मेळाव्यासाठी आवर्जून रविवार असून सुद्धा दुपारच्या वेळेला आलेले सगळे गिरणी कामगार बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपलं या मेळाव्यासाठी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न बघितल्यानंतर लक्षात येतंय की गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीतला प्रश्न जो कित्येक वर्ष प्रलंबित होता, आता या प्रलंबित प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपलं सरकार सन्माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर साधारणपणे जून 2022ला आपलं सरकार आलं आणि जून 2022 ते मार्च 2023 पर्यंत आपण सतत या विषयामध्ये लक्ष देत होतो की गिरणी कामगारांना घरं आपल्याला कशी देतील. आणि मग त्याचा फार मोठा इतिहास आहे. या गिरणी कामगारांच्या संपाबाबत, गिरणी कामगारांच्या प्रश्नाबाबत अनेक वेळेला आता मगाशी उल्लेख झाला. पण हा गिरणी कामगार म्हणजे जसं माझा उल्लेख झाला की मी जानवलीचा आहे, अनेक लोकांना माहिती नसेल की नारायणराव राणे साहेब आणि दत्ताजी राणे म्हणजे आम्ही मुंबईत राहिलो, मुंबईत वाढलो, सगळं झालं, तरी आमचं मूळ गाव जानवली असल्या कारणाने जानवलीमध्ये असलेल्या राजकारणाचा म्हणजे जानवलीपासून थेट या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्याच्या राजकारणाशी तसा संबंध आला नाही. पण ज्या ज्या वेळेला नितेशजी लहान असतील तेव्हा फार जुना काळ आहे, आणि ज्या ज्या वेळेला दादा मुंबईमध्ये असत, मुंबईच्या त्या धकाधकीच्या जीवनामध्ये, राजकारणामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये लढत असत, त्यावेळेला आमचे सुद्धा बाबा, मग कधी भाजप असेल, कधी जनसंघ असेल, त्यावेळेपासूनचा हा घरोबा होता. आणि त्यामुळे आपल्याच घरातले आपलेच लोक या अशा गावांमधल्या राजकारणामधून हळूहळू पुढे येत गेले. आणि मग ते पहिलं सरकार 1995 ते 2000 सालाचं म्हणजे 1995 ते 99, आणि मग शेवटच्या 6 महिन्याच्या कारभारामध्ये असलेले आपले आदरणीय दादा मुख्यमंत्री म्हणून, आणि त्या 4.5 पावणे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमचे स्वतःचे वडील मंत्री म्हणून, आणि त्याच्या आधीचा कालावधी म्हणजे साधारणपणाने 1978 पासून 1995 पर्यंतचा कालावधी हा सरसर असा डोळ्यासमोरून जातो. आणि त्याच्यामुळे लोक असं म्हणतात की 18 जानेवारी 1982चा पहिला संप झाला, तर ते खरं नाहीये. आता ज्या लोकांनी दत्ता सामंतांबरोबर तो संप केला, अनेक लोक असतील, ते महारेमेचे असतील, श्रमिक उत्कर्षचे असतील, शिवसेनेचे असतील, हा खरा संप पहिला झाला तो 26 नोव्हेंबर 1981. आणि मग खरा जो गिरणी कामगार होता जो 1981 पर्यंत काम करत होता, तो संप जो होता तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये गिरणी कामगार सेनेने केला. आणि त्या गिरणी कामगार सेनेचं अध्यक्षपद त्यावेळेला आमच्या काकांकडे होतं, ज्यांचं नाव होतं पांडू राणे, ते शिवसेनेचे नेते होते. आणि मग हा संप मोडून काढला गेला आणि 18 जानेवारी 1982ला स्वर्गीय दत्ता सामंतांनी जो संप केला त्या संपामध्ये आपली वाताहत झाली. आणि मग गिरणी कामगार देशोधडीला लागला, मिल विकल्या गेल्या, असा तो कालावधी होत गेला. आणि मग 58 जो नियम आला, इथे अनेक लोक जे बसले आहेत, सर्वसाधारणपणाने ज्यांनी मिलमध्ये काम केलंय त्यांना माहिती आहे की 58 जो नियम आला, आणि मग 58 त्या नियमामध्ये घातलं गेलं, 58A म्हटलं गेलं, आणि तिथेच खऱ्या अर्थाने आपल्या गिरणी कामगाराला घर मिळण्याची जी निश्चिती होती ती खाली आली. अनेक लोक म्हणतात ना की मुंबईमध्ये घर पाहिजे, मुंबईमध्ये घर पाहिजे, अनेक लोक म्हणतात.
रश्मीताई सुद्धा म्हाडाला येतात, म्हणतात मुंबईत घर पाहिजे. आता मुंबईत घर पाहिजे तर तो जो 58 आला की मूळ गिरण्यांच्या जमिनीचा 1/3 आपल्याला मिळेल, नाहीच आहे. म्हणजे मग तुम्ही बघितलं तर जुनी राजेश मिल पासून जर आपण सुरू केलं तर राजेश मिल, एम्पायर डँक, श्रीनिवास, कमला, सक्सेरिया, व्हिक्टोरिया, मग आतमध्ये फिरत फिरत बॉम्बे डाईंग सेंच्युरी तसं करत गेलो किंवा डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की फिनिक्स आली, रघुवंशी आली, शक्ती आली, असं करत करत खाली उतरलो 7 रस्त्याला की अपोलो आली. आणि मग ह्या मूळ मिलच्या ज्या जमिनी होत्या त्या खूप होत्या. पण उदाहरण द्यायचं झालं तर कमला मिल, मला माहिती नाही कमला मिल मधले कोण आहेत की नाही, आहेत का? हा बघा, 1 आहे, 2 आहेत. हे वारस असते, वारस असा, हा वारस असतो, हे ओरिजिनल आहे. मला माहिती नाही ना, मी इथे बसल्या बसल्या तुमचा दाखला न देता सांगतो वारस कोण. आणि त्याच्यामुळे कमला मिलच्या त्या मालकाने काय केलं, आजही कमला मिलची 1 इंच जमीन आपल्याला मिळत नाही. मागच्या आठवड्यात त्याला आता आपण नोटीस काढली. आणि त्या कमला मिल पासूनच्या ज्या अशा मिल होत्या त्यांनी 1/3 जमीन उरलेली सुद्धा आपल्याला दिली नाही, आपल्याला म्हणजे सरकारला. मग आता काय करायचं, लोकांच्या मनामध्ये आलं की त्यावेळेला सरकारने म्हटलं होतं की जमिनी देऊ, घरं बांधू. तुम्हा सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट अशी म्हणजे 4 लॉटऱ्या झाल्या. पहिली झाली 2012ची, त्याच्यानंतर 2 लॉटऱ्या झाल्या 2016च्या, जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी होते. त्या 2016ची 1 लॉटरी जी होती, मग ती प्रकाश कॉटन असेल, सेंच्युरी असेल, यांची घरं दिली गेली. मग स्वान कुर्ला आणि स्वान शिवडी हा अडचणीचा विषय झाला. मग स्वानचे लोक शिवडीचे गेले कुर्ल्याला, कुर्ल्याचे आले शिवडीला. कोर्टामध्ये केस गेली, कोर्टातली केस संपली 2020ला. आणि मग आता स्थिती अशी आली की साधारणपणाने 1,74,000 लोकांनी तेव्हा फॉर्म भरले, असं म्हणतात ना, 170, 150. आणि मग आम्ही शोध सुरू केला तेव्हा लक्षात आलं की अनेक लोकांनी फॉर्म भरले तेव्हा. मग 2010ला असेल, 2012-13च्या सुमारास असेल आणि 2017 मध्ये असेल. आपल्याकडे कोणतेच कागदपत्र नव्हते कुठून. आणि मग ज्यांनी फॉर्म भरले, आता आपण खाली बॅनरवर काय लिहिलंय तर वारसदारांची पात्रता निश्चित. आता वारसदार कोण, इथून खरी लढाई आहे. वडील गेल्यानंतर आता त्यामध्ये असं लिहून ठेवलं की वारसदाराची निश्चय जो मुलगा असेल आणि 2 बहिणी असतील तर त्या दोन्ही आईला हक्क सोडपत्र दिलं पाहिजे. इथेच खरी अडचण झाली. आता आईला सुद्धा हक्क सोडपत्र द्यायला मुलं तयार होत नाही. तुम्हाला माहिती आहे की माहिती नाही, आई बसले तिथे. आणि अक्षरशः त्या म्हाडामध्ये माझ्याकडे लोक येऊन रडतात. म्हणजे एक तर गिरणी कामगार बिचारा असा आला की ऑक्सिजनच्या नळकांड्या लावल्या होत्या आणि तो आला. मी त्याला म्हटलं, बाबा मी तुम्हाला घरी पाठवतो, चावी आताची चावी तुम्हाला द्यायची आहे बॉम्बे डँकची. तो म्हणाला तसं नाही, चावी मला मिळेल, मी टिकणार पण नाही. पण म्हणाले एका दरवाज्यात जावई उभा आहे, एका दरवाज्यात तो मुलगा उभा आहे. आता त्या चावीचे 2 तुकडे करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि हे काम मी गेले 6 महिने प्रामाणिकतेने करतोय. का करतोय तर मी तर गिरणी कामगार, म्हणजे माझ्या घरामध्येच बाबा स्वतः गिरणी कामगार होते. आजही सिंधुदुर्गामध्ये येताना सकाळी त्यांना फोन केला तर म्हणाले आपले कोकणातले लोक आहेत, जानवलीतली असतील, मालवणची असतील, कणकवलीतली असतील, बिचाऱ्यांना घरं दिली पाहिजे आपण. पण आता ती चावी नाही ना माझ्याकडे. आणि त्याच्यात वारसदाराचा तर इतकं त्रास आहे. आणि मी तर आता ठरवलंय की प्रत्येक वारसाला विचारणार की कधी बाबा मिलमध्ये होते तेव्हा गेला होतास का. मग ते बिचारी त्याची आई असते, ती आई म्हणते जाऊ दे, मी डब्बा घेऊन जायचे, त्या सक्सेरिया मिलच्या गेटवर उभी राहायचे. हे दुपारी बिचारे घामाने भिजलेले, ते बनियन आणि ती आपली चटेरी पॅन्ट, एवढी हाफ पॅन्ट आणि डोक्यावरची टोपी. सकाळी जाताना एकदम आपला गिरणी कामगार लालबाग पासून निघाला, सनमिल गल्लीतून निघाला, बाहेर पडला तिकडे मागच्या रस्त्याला
हे असे जत्रेसारखे लाखो लोक, आम्ही शाळेत जाताना उभे असायचो,